होता। ज्या काळात भारताची लोकसंख्या फक्त 17 कोटी होती, त्यापैकी फक्त 10% पुरुष आणि 1% स्त्रिया, तेही अशिक्षित होत्या. कदाचित त्यामुळेच मैल आलेल्या इंग्रजांनी भारताचा ताबा घेतला. ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारने गरीब आणि शेतकऱ्यांचे शोषण सुरू केले होते आणि भारताला सोन्याचा पक्षी म्हटले जात होते. त्यांनी भारताला लुटण्यात कोणतीही कसर सोडली नाही. पण त्या काळात सर्वसामान्य भारतीयांचे जीवन कसे होते, त्याची राहणीमान आणि कपडे कसे होते, त्या काळातले भारतीय काय काम करायचे आणि ब्रिटिश कसे होते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का बरं? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे, कारण आज आपण 1800च्या सालातील अखंड भारताचा इतिहास उघड करणार आहोत, जो बहुतेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकवला जात नाही. सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. सल्तनत आणि शासन 16व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा इंग्रज भारतात आले होते, तेव्हा सुरुवातीला त्यांचा उद्देश फक्त येथे सर्फिंगचा व्यापार होता. पण जेव्हा देशातील अनेक महान राजे त्यांच्या गोड बोलण्याला बळी पडले नाही, तेव्हा त्यांनी सत्ता काबीज केली. हा महान देश आपणास सांगूया की भारतात पाऊल ठेवणारा पहिला ब्रिटिश गट कॅप्टन विलियम हॉकिन्स होता, ज्यांनी 24 ऑगस्ट 1608 रोजी सुरत बंदरात पहिले पाऊल ठेवले होते. मसुदीगिरीच्या माध्यमातून तो भारताचा ताबा घेईल असा अंदाज होता. 1631 मध्ये जेव्हा शहाजहान ताजमहल बनवत होता, त्यावेळी काही लहान आणि मोठ्या राजांच्या व्यतिरिक्त 2 मोठ्या साम्राज्यांनी भारतावर राज्य केले. त्यापैकी पहिले औरंगजेबचे मुघल साम्राज्य आणि दुसरे म्हणजे मराठा साम्राज्य. या दोन्ही शक्ती इतक्या सामर्थ्यशाली होत्या की त्यांच्यासमोर इंग्रज कमी होते. पण त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्यांचा एकमेकांबद्दलचा द्वेष होता. आम्ही दोन्ही सुलतानांच्या राज्यांचे तळवे चाटत राहिले आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण दुसरीकडे चतुराईने मसुदीगिरीचा वापर करून त्यांनी या 2 साम्राज्यांमध्ये अनेक युद्ध लढवले आणि जिंकण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत राहिले. ब्रिटिशांना त्यांच्या मंत्रात यशस्वी होण्यासाठी 100 वर्षे लागली आणि त्यांची सुरुवात 18व्या शतकात झाली, जेव्हा पूर्व भारत कंपनी मुघलांनी भारतात आपले अस्तित्व पसरवले होते. सल्तनत नष्ट होण्याच्या मार्गावर होती आणि एकीकडे मराठा साम्राज्याने अनेक क्षेत्र इंग्रजांना गमावली होती. ते गरीब आणि शेतकऱ्यांचे शोषण करत होते. दुसरीकडे त्यांनी तरुण भारतीयांना शिक्षण आणि पैशाचे आमिष दाखवून त्यांना ब्रिटिश सैन्यात भरती करण्यास सुरुवात केली. ते इंग्रज भारतीय उद्योगपतींकडून खूप जास्त कर वसूल करत असे, जिथे तो स्वस्तात बनलेल्या वस्तूंची छपाई करत होता आणि हा सगळा पैसा थेट ब्रिटनमध्ये जात होता. त्यामुळे भारत आर्थिक संकटांचा सामना करत होता. भारतीयांची सुरुवात पैशांची आणि भाड्यांची कमतरता, माझ्या गरजा कमी आहेत, ही मंतर तुम्ही ऐकलीच असेल. त्यामुळे माझी विवेकबुद्धी मजबूत आहे, जी 1800च्या काळात 90% भारतीयांसाठी खरी ठरली आहे. आपल्या भारतीय समाजात सद्दी साधू लोकांचे अस्तित्व नेहमीच राहिले असले तरी काही ना काही संधी आहे. असे लोक होते जे इंग्रजांचे तळवे चाटून अधिक कमावत होते, तर एकीकडे सर्वसामान्य भारतीयांना त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करणे शक्य नव्हते, तर जमीनदार शेतकऱ्यांना कर्ज देऊन जास्त व्याज आकारून त्यांची लूटपाट करत असत. दुसरीकडे शेतकरी पूर आणि पुष्काळ यांसारख्या समस्यांना तोंड देत होते आणि इंग्रजांनी लादलेल्या प्राणघात कारणाने केवळ शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले नाही, तर त्यांच्यापैकी काहींनी शेती केली नाही. व्यवसाय जो ब्रिटिशांनी कर आणि हप्ता गोळा करून भरला, ते लूटपाट करण्यापासून परावृत्त झाले नाहीत, तर काही लोकांना काही पैशांसाठी ब्रिटिशांना मदत करण्यास भाग पाडले गेले. कारखानदार खेड्यातील व्यवसायात दिवसाचे 16-16 तास काम करणे. त्यावेळी भारतातील एक गोष्ट म्हणजे वस्तूंच्या बदल्यात वस्तू देणे, ही एकच युक्ती वापरली जात असे. खेडेगावात भात पिकला तर तो भाताच्या बदल्यात दुसऱ्या व्यक्तीकडून गहू घेतो. उदाहरणार्थ, एकाच्या बदल्यात 4 किलो साखर, धान्याचे किलो, गव्हाचा बदल्यात संपूर्ण महिन्यासाठी 5 किलो भाजीपाला, 1 किलो डाळ आणि याचा फायदा झाला. गावात खाण्यापिण्याची प्रत्येक वस्तू उपलब्ध होती आणि त्यासाठी पैसे मोजावे लागत नव्हते. शिवाय आजही भारतातील काही खेड्यांमध्ये कधी गेला तर ते तुम्हाला बघायला सापडेल. तिथल्या पेहरावाची प्रथा खूप चांगली आहे. मित्रांनो, आजच्या आधुनिक भारतात जिथे प्राचीन संस्कृतीचा प्रभाव सर्वत्र दिसतो, जिथे लोक जीन्स, शर्ट
टॉप आणि सूट घालताना दिसतात. पण एक काळ होता जेव्हा भारतीयांना पुरुषांसाठी स्वतःचा खास देसी ड्रेस असायचा आणि स्त्रिया गमछे घालत आणि स्त्रिया लुगडी आणि साडी नेसत आणि लहान मुले बहुतेक चड्डीत खेळताना आणि उड्या मारताना दिसत होते. काही लोक धोतर आणि कुर्ता घालत असत तर काही मोठे जमीनदार लोक अंग्रेजी पोशाख म्हणजे जीन्स आणि शर्ट घालत होते. राजस्थान आणि उत्तर प्रदेशात राहणारे काही वडीलधारी मंडळी त्यावेळेचे साधे कपडे घालताना दिसतात. पण आज आपल्यापैकी बहुतेक तरुणांना धोतर कसं घालायचं हे सुद्धा माहीत नसेल. जे वागणे, राहणीमान आणि काम करणे थोडे निराशाजनक आहे. आज मानव चंद्रावर पोहोचला आहे आणि मंगळावर रोवर पाठवला आहे आणि मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जग बदलून टाकले. पण 1800च्या सुमारास भारतात तंत्रज्ञानाचा मागमुंगसही नव्हता. पण प्रत्येक भारतीयांचे जीवन शांततेने भरलेले होते आणि हृदयाचे कनेक्शन होते. कित्येक महिने नातेवाईकांना भेटणे कठीण होते, परंतु पेंड्या आणि मातीची घरे कमी होती, परंतु लोकांच्या हृदयात खूप आपुलकी होती. त्या काळी बैलगाड्या वाहतुकीचे एकमेव साधन होते, पण लोकांच्या शरीरात खूप तंदुरुस्ती भरलेली होती. खिशात एक पैसाही नव्हता, त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या नव्हत्या आणि भावबंधुता तर अशी होती की एका आवाजावर गावातील सगळेच मित्रमंडळी जमायची. त्या काळी जमीन छोटी असो व मोठी असो, बहुतेक लोक शेतीलाच प्राधान्य देत होते आणि भारतीय शेतकऱ्यांची आवडती पिके म्हणजे ज्वारी, कापूस, अफू, गहू आणि धान्य जे ब्रिटिश शेतकऱ्यांकडून विकत घेत असत आणि शेतीबरोबरच ते चांगल्या किमतीत विकत असत. शेतकरीही पशुपालन करत असत. जे इंग्रजांच्या कारखान्यात होते. काम करत असताना संध्याकाळी सर्वजण आपापल्या घरी यायचे. ते लोक भजन, कीर्तन आणि सत्संग करायचेच, पण त्यासाठी घराघरात दिवेही लावले जायचे. कारण या काळात भारतात प्रकाश नव्हता. तेव्हा लोक रात्री लवकर झोपायचे आणि सकाळी लवकर उठून कामावर जायचे. 17व्या शतकातील लोक मोठ्यांचा खूप आदर व सन्मान करायचे आणि घरात आणि गावात जे वडीलधाऱ्यांनी सांगितलं तेच व्हायचं. जरी तो काळ असा होता जेव्हा भारतात जास्त प्रमाणात जातीय भेदभाव होता, वेगवेगळ्या धर्मामध्ये संघर्ष देखील होता आणि एकाच धर्मात जाती व्यवस्था स्वीकारली जात असे. जातीमध्ये हिंदूंना 4 मुख्य वर्गांमध्ये विभागतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. यांच्यामध्ये दलित आणि इतर छोट्या जातींबद्दल खूप भेदभाव केला जात होता आणि हा भेदभाव गेली 200 वर्षे चालूच होता. त्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशात मोठी लढाई आणि क्रांती केली होती. या काळात ब्रिटिशांचीच भारतीयांच्या संरक्षणासाठी फूट पाडा आणि राज्य करा हा नियम स्वीकारला. एकता तोडण्यासाठी जातीवाद आणखी वाढला. जसे धोबी कपडे धुवायचे, कुंभार भांडी बनवायचे नाही, प्रत्येक पिढीनुसार केस कापायचे, अशा प्रकारे प्रत्येक जण आपल्या जातीनुसार व्यवसाय करत असे. त्यांची स्वतःची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ आज भारताची लोकसंख्या जगातील सर्वाधिक म्हणजे 150 कोटींपेक्षा पुढे गेली आहे. परंतु त्यावेळेच्या अखंड भारताची लोकसंख्या केवळ 17 कोटी होती आणि तीही केवळ काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच पसरलेली नाही, तर संयुक्त भारतामध्ये फक्त 17 कोटी लोक राहत होते. ते हिंदुस्थानसह पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान मिळून भारत बनला होता. आज मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरू सारख्या मेट्रो शहरांमध्ये लोक
तासनतास रहदारीत व्यतीत करतात आणि शहरांमध्ये सगळीकडे प्रचंड गर्दी असते, त्यावेळेस इतर कोणत्याही भागात असे काही नव्हते. स्थानिक बाजारपेठेत भारतात फारशी गर्दी नव्हती. देशाच्या मोठ्या भागात घनदाट जंगले पसरलेली होती. लहान गावे मोठ्या जंगलाच्या मध्ये बसलेली होती आणि शहरी भाग फारच कमी होता. यामुळे भारत असंख्य लोकांचे घर होते. वन्य प्राणी हे प्राण्यांचे निवासस्थान होते आणि या प्राण्यांच्या हल्ल्याची मानवांना नेहमीच भीती वाटत होती. अंधारात कोणताही जंगली प्राणी येऊन त्यांच्यावर हल्ला करू नये म्हणून लोक रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घरात आग लावत असत. परंतु या वन्य प्राण्यांमुळे संपूर्ण भारतात प्रदूषणाचे प्रमाण नव्हते. सुपीक जमीन आजच्यासारखी पोषक तत्वांनी भरलेली होती. शिक्षण आणि साक्षरता आजच्या तुलनेत खूप कमी होती. आता अभ्यासाबद्दल बोलूया. तुम्हाला जाणून हे आश्चर्य वाटेल की त्यावेळी भारतात शिक्षित लोकांची संख्या फक्त 10% आणि 1% महिला साक्षर होती. एकंदरीतच त्या काळी भारतातील काही गोष्टी खूप चांगल्या होत्या तर काही गोष्टी खूप वाईट होत्या. काही ठिकाणी लोक खूप आनंदी होते तर काही ठिकाणी खूप दुःखी होते. पण मग ते भारत असो किंवा इतर जगातील देश, निसर्ग समतोल राखण्यासाठी हा नियम शतकानुशतके चालत आहे. तुम्हालाही अखंड भारताच्या महान इतिहासाचा अभिमान असेल तर कृपया कमेंटमध्ये आपल्या देशाच्या स्फूर्तीसाठी 2 शब्द नक्की लिहा. आणि हे पण सांगा की आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करून 500 लाईक्सचे टार्गेट पूर्ण करण्यात मदत करा. कारण आम्ही लवकरच पार्ट 2 घेऊन येऊ तुमच्यासाठी. आणि असेच हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर करा आणि आमचे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमचा आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.